जय अंबे जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्यातान डफावर थाप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण गातो शिव प्रभूचे गुणगान जी 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 गातो शिव प्रभूचे गुणगान जी 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 जी। कोंढाणा किल्ला मुघलांकडे गेला होता औरंगजेबाच्या तावडीत। मजबूत आणि जिंकायला कठीण असा कोंढाणा म्हणजेच आपला आत्ताचा सिंहगड। स्वराज्यासाठी कोंढाणा मिळवणं गरजेचं होतं, पण कोंढाणा सर कोण करणार, कोण याचा विचार शिवाजी महाराज करत होते। आणि त्यांना आठवला आपला बाल सवंगडी आणि स्वराज्याचा एक धिप्पाड पराक्रमी योद्धा उमरटे गावचा वीर सुभेदार तानाजी मालुसरे। किल्ल्यात किल्ला वगड भयंकर चढ असा शिवगड असा सिंहगड प्राणाचे मोल देऊन त्याला तानाजीने सर केला किल्ला। ऐका मर्दाच्या पोवाड्याला हो जी 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 ऐका मर्दाच्या पोवाड्याला हो जी 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 जी। महाराजांना राजगडावरून दूरवर कोंढाणा दिसत होता। पंत महाराजांना म्हणाले, महाराज औरंगजेबाने कोंढाण्यावर उदयबान राठोड नावाचा राजपूत योद्धा किल्लेदार म्हणून नेमला आहे। 10 हत्तीचं बळ त्याच्या फौजेत आहे। महाराज म्हणाले, पंत तानाजी कोंढाणा नक्की सर करेल, आम्हाला खात्री आहे, तुम्ही त्याच्या घरी निरोप पाठवा। पुण्याजवळ कोंढाणा किल्ला हल्ली म्हणती सिंहगड त्याला उदय भानू राजपूत भला होता किल्लेदार किल्ल्याला हत्तीचं बळ हाय त्याला अशी आवाई सर्व मुलखाला मोगलांच्या हाती हा किल्ला। तेव्हा हा किल्ला घेण्याला राजानं आज्ञा केली तानाजी मालुसऱ्याला। याच वेळी सुभेदार तानाजी मालुसरेंच्या घरी त्यांच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाची लगबग सुरू होती। निरोप मिळताच कोंढाणा किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून सुभेदारांनी भर मांडवात एकच सिंहगर्जना केली, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। तानाजी आणि त्यांचे भाऊ सूर्याजी दोघांनी युद्धासाठी मावळे गोळा केले। तानाजी वेश बदलून अनेकदा किल्ल्यांवर शिरला, कधी दरवेशी बनून, कधी गोंधळी बनून, तर कधी गावकरी बनून। कोणीच त्यांना ओळखले नाही। सगळी माहिती त्यांनी मिळवली। लढाईचा दिवस ठरला आणि मग ठरल्या दिवशी मध्यरात्रीला तानाजी व सूर्याजींना हल्ला चढवला। ठरल्या दिवशी मध्यरात्रीला तानाजी व सूर्याजीनं हल्ला चढविला जी 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 हल्ला चढविला जी 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 हल्ला चढविला जी 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 जी। हर हर महादेव गर्जना करीत पहिला पहारा उडवून तानाजी किल्ल्यात घुसला। आला म्हणती मराठा आला शत्रूचा गोंधळ झाला ओळखेना कोण कोणाला तरी धावून गेले मराठ्यांशी सामना देण्याला जी 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 सामना देण्याला जी 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 सामना देण्याला जी 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 जी। तोच दुसऱ्या बाजूने सूर्याजी मालुसरे लोखंडी दरवाजा फोडून किल्ल्यामध्ये शिरला हो जी जी किल्ल्यामध्ये शिरला हो जी जी किल्ल्यामध्ये शिरला हो जी 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 जी। तानाजी व सूर्याजी दोघांनी किल्ल्यांच्या दोन्ही बाजूंनी हल्ला चढवला। शत्रूंशी लढत दोघे भाऊ जवळ जवळ येणार तोच भलता प्रकार घडला। झोपी गेलेला उदयबान ताडकन जागा झाला। हाती तलवार आणि ढाल घेऊन तो निघाला। मराठ्यांची जोरदार लढत तो मावळ्यांचा सेनापती तानाजी मालुसरे यांच्या समोर आला। सुभेदार तानाजी आणि किल्लेदार उदयबानू दोघेही शूरवीर आणि पराक्रमी। त्यांच्यात जोरदार युद्ध सुरू झालं। उदयभानू व तानाजीची गाठ पडली महायोध्यांची महायोध्यांची महायोध्यांची।
तुंबळ युद्ध सुरू झाले दोघात, कुणाशी कुणाच आटपेनात, दोघही कुशल प्रवीण युद्धात, जी 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 दोघही कुशल प्रवीण युद्धात, जी 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 दोघही कुशल प्रवीण युद्धात, जी 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 जी. तलवारी वाजत होत्या, कोणीच मागे हटेना आणि इतक्यात तानाजीच्या हातातली ढाल फुटून पडली. पण तानाजी थांबला नाही. त्याने कमरेचा शेला हाताला गुंडाळला आणि त्यावर उदयभानाच्या तलवारीचे वार तो झेलत होता. लढाई सुरूच होती, कोणीच मागे हटेना आणि अचानक तानाजी पडला. पण त्याच बरोबर उदयभानू देखील ठार झाला. तानाजीला पडलेला पाहून मावळे घाबरून पळू लागले. तानाजी पाहून पडलेला मावळ्यांचा धीर हा खचला, पळू लागता मावळा आपला, सूर्याजी पुढे धावला, सिंहासारखा पहा गरजला, बाप तुमचा इथं हा पडला, बाप तुमचा इथं हा पडला, त्याला टाकून कुठे चालला, शरम धरा, बेकडा सारखे पळता कशाला, अरे पळून जाऊन तरी सांगणार काय त्या आपल्या राजाला. ही नामर्दाची चाल मोडा, तलवारी उचलून शत्रूला भिडा, फिरा अरे मागे फिरा आणि करा शत्रूवरती चाल. मेला तरी देवा दरबारी मान मिळेल, मान मिळेल, जगला तर शिवाजी राजाच मान करिवाल, मान करिवाल, हो जी 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 जी. म्हणून म्हणतो फिरा मागे, बोला हर हर महादेव, हर हर महादेव. पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजीच्या बोलांनी स्फुरण चढले. ते सारे मागे वळले आणि मुघलांवर तुटून पडले. आपल्या सेनापतीच्या सुभेदारांच्या मृत्यूचा प्रतिशोध त्यांना घ्यायचा होता. शिवरायांना दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. कोंढाणा जिंकून घ्यायचा होता. मुघल फौजेवर ते तुटून पडले. मुघल फौज पडू लागली. पुन्हा फिरवून मावळाचे तला हल्ला चढविला, शत्रू हटविला, किल्ल्यावर भगवा झेंडा चढला. कोंढाणा किल्ला सर केला, गड आला पण सिंह गेला, आठवणी शिवबा राजाला, आम्ही सारे गातो पोवाड्याला, जी 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 आम्ही सारे गातो पोवाड्याला, जी 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 आम्ही सारे गातो पोवाड्याला, जी 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 जी. गडावर भगवा झेंडा फडकला. गड जिंकण्याची बातमी महाराजांना मिळाली. महाराज राजगड उतरून आपल्या ताण्याला मिठी मारण्यासाठी सिंहगडे आले. तेथे ताण्या मात्र निश्चित पडला होता. महाराजांना दुःख झाले. महाराज म्हणाले, आई भवानी, सिंहासारखा माझा ताण्या गेला, गड आला पण माझा सिंह गेला. महाराजांनी उमरटे गावी जाऊन रायबाचे तानाजीच्या मुलाचे लग्न लावून दिले. लग्न लागताच रायबा महाराजांपुढे आला आणि आपल्या कमरेवरची तलवार महाराजांच्या पायाशी ठेवून मुजरा करीत म्हणाला, रायाजी तानाजी मालुसरे स्वराज्य सेवेत रुजू होत आहे. तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा आपल्या वडिलांसारखाच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी काम करत होता. तर बोला बोला शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. काही दिसलं नसतं इथं आता रक्त पडलं इथं. कधी आला ना इथं यायचं आपली पण माहिती घ्यायची काय. कधी या तुम्ही, कधी इथून वरती आले
हं.